रौप्य महोत्सव 25वा वर्धापन दिनानिमित्ताचं औचित्य साधून लोकमत कॅम्पस आणि दर्जी फाउंडेशन संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा 10वी आणि 12वीमध्ये ज्यांना चांगली मार्क मिळाली, कष्टाचं फलित झालं असांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांना बक्षिसाची थाप देण्यासाठी जो कार्यक्रम आयोजित केला, त्या कार्यक्रमासाठी विचारमंचावर विराजमान असलेले आपल्या जळगाव महानगरीच्या प्रथम नागरिक महापौर जयश्रीताई महाजन, माझे मित्र श्रीराम पाईप, श्रीराम ठिबक, सिका इलेक्ट्रिक बाईक प्रोडक्शनचे चीफ चेअरमन श्रीरामजी पाटील सर, आज मुंबईहून जे आपल्याकडे आले ते म्हेत्रे सर, जे आपल्याला मार्गदर्शन करणार आहात. प्लॅनचा विकास करायचा असेल तर अर्थार्जन महत्त्वाचं असतं. त्या अर्थार्जनाचं काम आमचे मित्र रस्तोगी सर करतात. ते नंतर आयरे सर असतील किंवा कासे मॅडम असतील, सगळे लोकमत टीम, माझे सगळे सहकारी आणि विशेष त्यांचा आता PSI 105 विद्यार्थी झालेले होते, पण आम्ही गर्दी बघून फक्त 3 प्रातिनिधिक स्वरूपात त्यांना बोलवलं. असे दीपाली पाटील, प्रियंका चव्हाण, धनराज कोळी आणि माझे सगळे सहकारी प्रेसचे सगळे मीडिया पार्टनर, आमचे सर आता संपादकीय विभागाचे, सगळ्यांना एवढं सांगू इच्छितो की आम्ही 10वी आणि 12वी नंतर ती पुढची दिशा काय याविषयी बरेच व्याख्यान होतात, पण आम्हाला योग्य वेळेला योग्य ट्रॅक करणं ही काळाची गरज असते. आता आम्ही पाहिलं असेल बरेच विद्यार्थी आम्हाला असं सांगतात की सर मला MBBS व्हायचंय, एक म्हणतो मला BA ला जायचंय, एक म्हणतो मला MBA करायचंय. आता प्रत्येक जण नीट असेल, IIT असेल ते करतात, पण तुम्ही जे व्हिडिओ पाहिले असतील, आता मागाशी आपण PPT आणि व्हिडिओ दाखवत होतो, 6.5 वर्षानंतर एक नवनाथ गव्हाणेंचं मला इथं उदाहरण द्यावं लागेल आणि एक अन्सार शेखचं उदाहरण द्यावं लागेल. तो व्हिडिओ तुम्ही पाहिलाच नाही. एक 34व्या वर्षी IAS होतोय आणि एक 21व्या वर्षी IAS होतोय, याचा विचार करायला पाहिजे. 21 नंतर 34व्या वर्षापर्यंत त्याला जे प्रमोशन मिळते ते त्याला 13 वर्षामध्ये तो कलेक्टरचा इथं कमिशनर पर्यंत पोहोचलेला असतो आणि हा 34व्या वर्षी एखादा कलेक्टर पर्यंत पोहोचतो. या दोघांचा डिफरन्स आपण समजून घ्यायला हवा. सगळ्यात महत्त्वाची भूमिका जर पाहिली असेल तर MPSC ची राज्यसेवा परीक्षा आणि UPSC ची सिव्हिल परीक्षा ही अत्यंत चांगली झाली. आता मुलांना वाटत असेल की सर आम्ही का प्रशासनात जावं, का सिव्हिल सर्व्हिसची तयारी करावी, का MPSC ची तयारी करावी. मी तर प्रत्येकाला आग्रह करतो की एकदा तरी तुम्ही MPSC UPSC स्पर्धा परीक्षेचं ट्रेनिंग घ्यायला पाहिजे. स्पर्धा परीक्षा म्हणजे एक असा राजमार्ग आहे की आमची जो शेतमजूर आहे, शेतकरी बाप आहे किंवा भांडी कुंडी घासणारी आमची महिला भगिनी आहे, त्यांचा मुलगा सहजतेने संसद आणि विधिमंडळाच्या दारामध्ये सेक्रेटरी म्हणून बसतो. त्याचा राजमार्ग म्हणजे स्पर्धा परीक्षा हे लक्षात घ्या. मंत्री 5 वर्ष असेल याची गॅरंटी नसते. तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राचं राजकारण कसं चालू आहे, काय गडबड होईल, राष्ट्रातून काय होऊ शकतं कल्पना नसते. पण आमचं सीट कोणीही गिरावून घेऊ शकत नाही. आम्हाला प्रत्येक क्षणाला प्रमोशन मिळत असतं. फक्त यांना 5 वर्षातून दर वर्षाला परीक्षा द्यावी लागते आणि आम्हाला एकदा औषध परीक्षा दिली की पुढे आम्हाला लिफ्टच मिळत असते. कोणतं सेक्शन चांगलं याचा विचार तुम्ही करा. ब्युरोक्रेट्स कधीही चांगले. एका पालकाने मला प्रश्न केला, सर ठीक आहे म्हणे आम्ही तुमच्याकडे मार्गदर्शन घेतलं, तुमचं दर्जी फाउंडेशनचं ICDCचं मॉड्यूल आहे, 10वी नंतर 5 वर्ष, 12वी नंतर 3 वर्ष, खूप चांगली गोष्ट आहे, पण माझा मुलगा जर IAS झाला नाही तर काय करायचं. मला वाटलं ही निगेटिव्ह व्यक्ती भेटली आपल्याला, काय बोलावं. म्हटलं डेप्युटी कलेक्टर होईल. म्हणजे सर डेप्युटी कलेक्टर नाही झाला तर म्हटलं तहसीलदार होईल. म्हणजे सर तहसीलदार नाही झाला तर म्हटलं पोलीस, त्याची बॉडी वगैरे चांगली तर DYSP होईल. म्हणजे DYSP नाही झाला तर म्हटलं हे अवघडच केस भेटली आपल्याला, काय बोलावं. म्हटलं PSI होईल. म्हणजे PSI नाही झाला तर काय, म्हटलं क्लर्क होईल. म्हणजे सर क्लर्क नाही झाला तर काय करायचं. म्हटलं काहीतरी लागेल. नाही म्हणजे सर असं समजा की तुम्ही तलाठी नाही झाला, क्लर्क नाही झाला, मग मी काय करू. मग तुमचा स्पर्धा परीक्षेचा फायदा काय. तेव्हा मी त्यांना सांगितलं जर तुम्ही ट्रेनिंग घेतलं तर स्पर्धा परीक्षा असं आहे तिथं लाख मारायला तिथं पाणी काढण्याची क्षमता आणि धमक म्हणजे स्पर्धा परीक्षा असते, ते तुमचा मुलगा होईल. त्यांना पटलं
कारण काय असतं, आम्हाला एक विषय नसतो, आम्हाला जिओग्राफी असतो, हिस्ट्री असतो, इकॉनॉमी असते, पॉलिटिक्स असते, सामाजिक दायित्व असतं, नेतृत्व गुण असतो, कम्युनिकेशन स्किल असतं. या समाजामध्ये सध्याची परिस्थिती काय आहे, इनोव्हेटिव्ह आयडिया असतात. या सगळ्यांचं फीचर जर डेव्हलप करायचं असेल तर ते स्पर्धा परीक्षामध्ये असतं. मग काय काय म्हणतात, सर आमचं खूप अवघड काम आहे. तर एका प्रसंग मी प्रत्येकाला सांगितलं, जर तुम्ही 10वी पासून स्वतःला व्यवस्थित टर्न केलं. आता टर्न करणं म्हणजे काय, डिग्रीवर कोणतीही नोकरी नाही. तुम्ही आता नीट झालात, MBBS झालात, MBBS झाल्यानंतर तुम्हाला एका प्रोफेशनमध्ये ज्याचं पारिवारिक संबंध चांगले आहेत त्या प्रोफेशनला, त्यांना खूप चांगलं आहे. परंतु जर त्याला 5-10 कोटी हॉस्पिटल, पण सायमल्टेनियसली जर आम्ही बेसिक टू ॲडव्हान्स मॉड्यूल केलं तर आज जण आम्हाला आयुष्य देत नाही. मग काही म्हणतात सर बी प्लॅन काय असला पाहिजे, तोही मला स्पष्ट करायचं. बी प्लॅन सगळ्यात महत्त्वाचा हा असतो, तुम्ही जर IAS IPS हा गोल ए ठेवला, कारण भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद MPSC ला वेगळे, UPSC ला वेगळे, कॉन्स्टेबलला वेगळे, खालच्या परीक्षेला वेगळे असं काही होत नाही. फक्त व्हेरिफिकेशन म्हणजे काय, टिपिकल लेवल, मिडल लेवल, इझी लेवल याच्यावर प्रश्न विचारले जातात. ते आपल्याला समजायला पाहिजे. मग आता हे जर समजून घ्यायचं असेल तर एक गोष्ट महत्वाची आहे की आपण काळजीने समजूया. जर आम्ही आता बेसिक टेक्स्टबुक असेल, NCERT असेल, महाराष्ट्र टेक्स्टबुक असेल, जे आम्ही वाचले, आम्ही पास झालो, बरेच मुलं आता पूर्ववर्ती विद्यार्थी आहेत ज्यांचा आपण सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे, त्यांना पुढे काय दिशा जर पाहिलं असेल तर जवळपास भरपूर वॅकन्सी आहे. तुम्ही जर इथे फेल्युरिटीकडे गेला तरी तुमचा रिझल्ट कसा येऊ शकतो ते मला समजून सांगायचं आहे. आता काहींना वाटतं की माझ्यामध्ये कॉन्फिडन्स नाही आहे. मी अशी मुलं पाहिले की ते स्पर्धा परीक्षेमध्ये फेल झाले, पण ते चांगले उत्कृष्ट शेतकरी झाले. ते स्पर्धा परीक्षा फेल झाले, ते इंडस्ट्रियल झाले. ते स्पर्धा परीक्षेमध्ये फेल झाले, ते आयुष्यामध्ये कुठेतरी एका टोकाला राजकारणामध्ये सुद्धा गेलेले आहेत. म्हणून स्पर्धा परीक्षा कधीही वाईट नाही, फक्त तुम्ही त्याला समजून घेण्याची गरज आहे. एका ठिकाणी प्रसंग आला तर अभ्यास खूप कठीण असतो. आमच्याकडे बरेच लोक आहेत की असे असतात की 5 वर्ष झाले लायब्ररीमध्ये बसतात. आता लायब्ररीमध्ये बसतात की तो तज्ञ होतो, त्याला पुस्तकांचं नॉलेज असतं. मग तो ज्युनियर मुलगा आहे, तो त्याच्याकडं त्याला सांगतो या लक्षिकाम, राज्यशास्त्र, हिस्ट्री याचं, रोवरचं, याचं त्याचं 5 पंचवार्षिक मध्ये पूर्व सुद्धा पास होत नाही. आणि मग तो निगेटिव्ह करतो, 5 वर्षापासून मी अभ्यास करतोय आणि मी एक परीक्षा पास झालो नाही, तो काय होणार झालं. त्याला निगेटिव्ह मुलाला जो एंट्री करतो त्यालाच निगेटिव्ह करायचं. पण त्याने त्याची स्ट्रॅटेजी काय केली आहे, नुसतं अभ्यासिकेत बसणं म्हणजे अभ्यास करणं नव्हे, तुम्हाला परीक्षा विमुख अभ्यास करणं काळाची गरज आहे. आयोगाचा पॅटर्न काय चेंज झालाय ते समजून घेणं गरजेचं आहे. आयोगाला अपेक्षित काय प्रश्न आहेत ते समजून घेऊया. प्रश्न 2 प्रकारचे असतात, एक असतो पॉझिटिव्ह अप्रोच, एक असतो निगेटिव्ह अप्रोच. विद्यार्थी म्हणून त्यांना सांगणं काळाची गरज आहे. पॉझिटिव्ह अप्रोच म्हणजे काय, भारताचे पहिले उपराष्ट्रपती, एक साधा प्रश्न घेतो त्याला डायरेक्ट उत्तर येणं, याला पॉझिटिव्ह अप्रोच म्हणूया. भारताचे पहिले उपराष्ट्रपती, पहिला पर्याय दिलेला आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, दुसरा दिलेला आहे पंडित जवाहरलाल नेहरू, तिसरा पर्याय दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकर आणि चौथा दिलेला आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. आता इथे तुला उत्तर आले, भारताचे पहिले उपराष्ट्रपती डायरेक्ट उत्तर काढलं काही नाही, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. परंतु ज्याच्याकडे स्मार्ट स्टडी आहे, ज्याच्याकडे टेक्निक्स आहे, तो कसा अभ्यास करेल. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, मी 8वीत असताना आमच्या सरांनी आम्हाला सांगितलं की भारताचे पहिले राष्ट्रपती होते, ते कशाला उपराष्ट्रपती असतील म्हणून त्याला पुढील मानले. 2 नंबरला आला पंडित जवाहरलाल नेहरू, हे भारताचे पहिले पंतप्रधान होते, ते कशाला उपराष्ट्रपती असतील म्हणून दोघं बाद झाले. कोण बनेगा करोडपती, 50-50. अभी नीचे में से कोई आंसर हो, मग तो खाली जाणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत ना, हे घटना समिती, राज्यघटना यांच्याशी कुठेतरी नातं दिसतंय. ते कोणत्या पदाच्या फारसे मागणीत पडलेले दिसत नाही. म्हणून ही व्यक्ती कोण आहे आम्हाला माहिती नाही, पण हेच त्याचं उत्तर आहे. याला म्हणतात निगेटिव्ह अप्रोच करून सकारात्मक उत्तर काढणं. हे लक्षात घ्या मित्रांनो, हे स्किल. आता एका ठिकाणचा प्रसंग मला सांगायचं वाटेल, कारण बरेच नव्हते. मी आमच्या दैनिक फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांना सांगितलं तो, सर म्हणे आम्हाला आर्ट्सचे विद्यार्थी आहेत, सायन्सचे विद्यार्थी आहेत, आपलं मॅथ काय असतं, व्यवहारिक अंकगणित.
एका दुकानावर गेलो 20 रुपयाची भाजी घे मागे की आपण 50 रुपये दिले 30 रुपये वापस मिळालेलं व्यवहारिक गणित असं म्हणतात. हेच गणित आपल्याला स्पर्धा परीक्षेला असतो. मग मी अमरावतीला एका रिसोर्स पर्सन म्हणून काम करतो. यस मी साहेबांना त्यांचं स्वागत करतो. त्यांनी सर थोडंसं मोटिवेट करा. असे 2,500 मुलं होते. मग मी म्हटलं काय करायचं. आता मी आलो होतो शॉर्ट ट्रिक शिकवायला आम्हाला एचडी लोकांना. पण त्यांनी सांगितले की सर तुम्ही घ्या. म्हटलं ठीक आहे हरकत नाही. मग आमचे सिनियर प्राध्यापक होते. त्यांनी काय केलं की सिनियर प्राध्यापकांनी सांगितले त्यांनी सर बसा. कुलगुरू महोदय आले. त्यांनी सांगितले की खानदेशमधून प्राध्यापक गोपाल कर्णी यांचं गेल्या 25 वर्षापासून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करतात बरीच अशी स्तुती केली आणि म्हटले की मी आता बीसीला निघून जातो. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होती ते निघून गेले. एक सिनियर रिटायर्डला आलेले व्यक्ती होते. आता मी एकटा डायसवर बसलो. ते कसे म्हणतात मुलांनो इकडे लक्ष द्या. म्हटलं गडबड झाली आपण कोणत्या वेगळ्या ठिकाणी आलेलो दिसतो. मी एकदा झालं तुम्हाला माहिती आहे का कोण आहे. तर मला स्टेजवर बसलेलं होकारच द्यावा लागतो. स्टेजवर बसणाऱ्याला नाही म्हणता येतच नाही. तशी माझी अवस्था होती. हे प्राध्यापक गोपाल कर्णी खानदेशून आले सगळं झालं. मग एक मागचा मुलगा उभा राहिला. सर मी बोलू मला आणि रामानुजनची जयंती आहे आणि कोण म्हणजे गणितज्ञ तर आज तुम्ही आम्हाला गणित शिकवा म्हणायचं. मी एक टेन्शन मध्ये ब्लॅकबोर्ड काय नाही कसं व्हायचं. लगेच ते सिनियर प्राध्यापक त्यांना म्हणतात आपण बसवणे खाली. म्हटलं बरं झालं प्रेशर मध्ये का होणार शांत झालं. 2-3 सेकंद झाले तेवढ्या सरांना काय वाटतं काय माहिती. सर म्हणले तुमची सगळ्यांची इच्छा आहे ना मी गणित शिकव का हो तरीचे सर. आता बसले तर होच म्हणावं लागेल गणित सरांना. नाही म्हणता येत नाही. म्हटलं हो सर मग आज आम्ही तुम्हाला स्पर्धा परीक्षा गणित शिकवतो. म्हटलं काय बोला आता बोलावं लागेल काहीतरी बोलावं लागेल हरकत नाही. तिकडे मागे स्पोर्टचे शिक्षक होते. सर मी येतो. म्हटलं स्पोर्टची टीचर काय शिकवतील. म्हटलं या खुर्ची खालीच होते बसले ते. लगेच आमचे माध्यमिकचे शिक्षक होते. सर मी येऊ. म्हटलं या बरं आहे. 2 खुर्च्या अजून शिल्लक आहे. लगेच सिनियरचे प्राध्यापक होते आमच्यासारखं कोट जॅकेट. एक्सक्यूज मी सर आय पार्टिसिपेट इन. म्हटलं प्लीज सुरुवातीला सिनियर सर नंतर ते स्पोर्ट टीचर माध्यमिक शिक्षक नंतर कॉलेजचे प्राध्यापक आणि शेवटच्या कोपऱ्याला मी बसलो. पाहिले आपले सिनियर जे रिटायरमेंटला आलेले सर मुलांना इकडे लक्ष द्या. म्हटलं मुलं कुठे बघता काय माहिती. तो डायलॉग असेल सरांचा वराडी भाषा होती. आज नाही का तुम्हाला आम्ही स्पर्धा परीक्षेचं गणित शिकवतो. विचार करायला लावतो सर काय म्हणतात. मग सरांनी जो विचार केला तेच मी सांगतो. मी तुम्हाला वर्ग शिकवतो म्हणजे वर्ग. माहिती का वर्ग म्हणजे काय. सरांनी काय केलं ती संख्या गुणेला ती संख्या काय ठरवलं सर. बघा म्हणजे एक संख्या घेतो मी तुम्हाला 96 घेतो. 9 6 बाजूला खाली 9च्या खाली 9 6च्या खाली 6 मध्ये गुणाकाराचं चिन्ह आडवी रेष. म्हणजे कोणते वेगळे शिकवता काय माहिती. 6 6 36 6 हातच्या आले 3. बघायलाच ना आपण म्हटलं सर करता काय. 9 सक 54 लगेच सरांनी केलं 55 56 57 या 0 9 सक 54 4 हातच्या आले 5 9 डबल 81 आणि 5 82 83 84 85 86 6 1 2 9 92 16. मी म्हटलं वा बसा बसले सर. आता काय याच्यात वेगळं केलं सरांनी काहीच केलं नाही. पण आता माध्यमिकचे शिक्षक म्हटले मी शिकवतो. त्यांची एनर्जी इथून असते खूप प्रामाणिक असतात कारण त्यांच्यावरच आम्ही घडलो. मुलांनो आणि दुसरं काय नसून सूत्र म्हटलं सर पाणी घेता कारण ही गडबड होईल असं. वर्गाचा खेळ आहे. वर्ग म्हणजे काय ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. म्हटलं सर दम घ्या थोडासा पॉज घ्या इथे गडबड होईल. पण मुलांना ए म्हणजे 9 बी म्हणजे 6 अशा पद्धतीने 96 चा वर्ग आपण काढू. 9 चा वर्ग अधिक 2 गुणिले 9 गुणिले 6 अधिक 6 चा वर्ग. म्हटलं ग्रेट व्यक्ती आहे नॉलेज. मग 3 पद झाली. जाताना डावीकडून उजवीकडे गेला येताना उजवीकडून डावीकडे आहे. 6 चा वर्ग 36 36 6 आले 3 9 सक 54 54 गुणिले 108 आणि 3 111 1 हातचा आले 11
9 नम 81 आणि 11 92 आणि 16 92 16 ग्रेट खूप छान. मग स्पोर्ट टीचर कुठे शांत बसतात काल लावलं रे म्हणे शिकवता का दमी देता काय म्हणते वर्ग वर्ग काय नसतं म्हणे आमचा कराटेचा खेळ आहे. मी पण टेन्शन मध्ये आलो कराटे कसं असं म्हणे आमचं मला म्हटलं ग्रेट हे बघा म्हणे 9 च्या खाली 9 6 च्या खाली 6 करा 6 6 36 बरोबर असं आहे काय. मग मला लक्ष झालं 36 चे 6 आले 3 मग त्याने केलं 9 सक 54 9 सक 54 54 108 आणि हे 3 111 111 शी 1 8 चालले 11 आणि 9 ना 81 81 ना 11 92 झालं 92 16 लववार. मला आमचे सिनियर प्राध्यापक ते मला म्हणाले एक्सक्यूज मी बॉईज अँड गर्ल एक मराठीत म्हणला मराठी शिकवा वराठी मुलं होते विदर्भातले मराठी शिकवा म्हणे सर ओके ओके लेट इट बी स्पीक आय स्पीक इन मराठी. Do you know the base formula base? ये बताओ वो बेस मराठीत मिळाला म्हटलं काही हरकत नाही. मग 96 अधिक 4 पहिल्या कंसात 96 वजा 4 दुसऱ्या कंसात बेस 100 मानला म्हणून घेतलं. पुन्हा सरांनी सांगितलं अधिक 4चा वर्ग 96 अधिक 4 100 96 वजा 4 92 92 गुणिले 100 9200 अधिक 4चा वर्ग 16 9200 अधिक 16 92 16. वा वा हरकत नाही. आपण मी खानदेशी काढलं काय आपण काय शांत बसू ऐकलं यांची आपलं मी कसं म्हटलं मुलांना तुम्हीच उत्तर द्या त्यांना वाटायला आपल्याला दिसते व्यवस्थित आहे म्हणजे कसं म्हटलं बेस फॉर्म्युला आपणच फॉलो करू. 96 आणि 100 कितीचा फरक पडला सांगितलं मुलं 4चा वर्ग किती लिहून टाका उजवीकडे 16 96 मधून 4 गेले लिहून टाका डावीकडे 92 झालं ना 92 16 समजलं. लगेच सिनियर क्लासला उभे राहिले ऑब्जेक्शन मिलावट म्हटलं मिलावट नको म्हणा मायलॉट तरी म्हणा सर. दुसरी संख्या घ्या म्हणजे दर्जी सर म्हटलं दुसरी घेऊ म्हटलं 95 घेऊया 100 आणि 95 फरक कितीचा 5चा वर्ग किती लिहिले उजवीकडे 25 95 मधून 5 गेले लिहिले डावीकडे 90 90 25 असा अभ्यास करणं याला स्पर्धा परीक्षा म्हणतात. 36 सेकंदात प्रश्न असे सोडवता येतात. मी एक बारीक स्टोरी फक्त तुम्हाला सांगितली पण एक कौशल्य निर्माण करायचं ही ताकद असते ही नमक असेल तर सहजतेने विचार मंचावर बसलेले आपले आयपीएस महोदय आहेत पोलीस अधीक्षक आहेत कर्तव्यदक्ष डॉक्टर प्रवीण मुंडे असंही तुम्हाला होता येऊ शकतं. फक्त एक ध्यास असला पाहिजे एक संकल्प असला पाहिजे आणि आता टर्निंग व्यवस्थित वेळेवर केलं 10वी पासून आणि नॉर्थ आज सगळं आपलं नशीब चांगलं आहे की कलेक्टर ही आपले महाराष्ट्रीयन आहे आणि एसपीपी आपले महाराष्ट्रीयन आहे आणि महाराष्ट्राची टक्केवारी वाढवण्यासाठी राज्य सेवा परीक्षा पूर्ण यूपीएससी पॅटर्न झालेला आहे. आता आपले मराठी मुलं बघा किती होतात हे लक्षात घ्या. खूप चांगला निर्णय आयोगाने घेतलेला आहे त्याचं स्वागत फक्त आता या वेळेपासून करायला पाहिजे 10वी नंतर करायला पाहिजे 12वी नंतर 3 वर्ष करायला पाहिजे. नुसतं डिग्रीत वेळ जर वाया घालवला तर मला वाटतं मग तेच आहे कुठेतरी एमबीए करायचं 2.5 लाखाचं पॅकेज घ्यायचं. अरे आमचा कॉन्स्टेबल साधारणतः 4.5 ते 5 लाखाचं पॅकेज आहे त्याला गव्हर्नमेंटचं. एखादा अधिकारी असेल तर त्याला 24 लाख 18 ते 24 लाखाचं पॅकेज आहे आणि एमबीए वाला आम्ही 10 लाखाचं पॅकेज साठी बेंगलोर जातो मुंबई जातो दिल्ली जातो. आमचं पॅकेज बघा. म्हणून मित्रांनो तुम्हाला एवढं सांगायचंय जर अर्ली बर्ड्स कॅच द बुक अर्ली जो लवकर उठतो तो लवकर बक्षीस पकडतो म्हणून तुम्हाला लवकर उडणार व्हायचे. तुमच्यासाठी दर्जी फाउंडेशन सदैव तयार आहे. काही मार्गदर्शन असेल निशुल्क काउन्सिलिंग असेल नक्की या तुम्हाला स्वागत करतो. पण काहीतरी आपलं स्वप्न बघा ड्रीम पाहिल्याशिवाय संघर्षात राहिल्याशिवाय यशस्वी माणूस होऊ शकत नाही. म्हणून परमेश्वराला सांगा देवा मला एवढे संघर्ष दे पण त्यातून एक रस्ता दाखवणारा बोट असं जरी दाखवलं की त्यावर मी मात करेन. परंतु घाबरू नका मेहनत करा आणि चिकाटी जिद्द ह्या ज्या कन्सेप्ट आहे ह्या जर ठेवला तर तुमचं जे ड्रीम असेल जे गोल असेल ते साध्य होईल. आपण सगळे एवढ्या संख्येने इथे उपस्थित राहिला लोकमत परिवाराने आणि दर्जी फाउंडेशनने तुम्हाला संधी उपलब्ध करून दिली. आपण मला सगळं ऐकलात. जे अतिथीगण आहे ते सगळे आमच्या एका विनंतीला मान तुम्ही झालात. सगळ्यांच्या ऋणात मी राहू इच्छितो आणि इथे थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.